मुंबईतील रस्ते आणि सोसायटी स्वच्छ ठेवण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि रस्त्यावरती कुठेही कचरा टाकण्यात येणार नाही अशा संदर्भातले सक्त आदेश दिलेले आहेत। परंतु आपण जर दादर रेल्वे स्थानकाच्या भोवतालची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावरती कचऱ्याचा ढीग आहे तो आपल्याला पाहायला मिळतात। याच्याच मागेच आपण पाहिलं तर भाजी मंडई देखील आहे आणि हा संपूर्ण परिसर आहे तो या ठिकाणी दररोज रस्त्यावरती कचरा टाकण्यात येतो असं स्थानिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आपण जर रस्ता पाहिला तर हा रस्ता दादर स्थानकाच्या इकडून येतो आणि हाच रस्ता या ठिकाणी येत असताना संपूर्णपणे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता आहे तो या ठिकाणी हा रस्ता आहे तो व्यापला गेलेला आहे। काही स्थानिक आहेत आपल्यासोबत। तर कधीपासून ही परिस्थिती आहे आणि काय नक्की या संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे का, बीएमसी अधिकाऱ्यांना सांगितलंय का? इकडून बीएमसी अधिकाऱ्याला आम्ही वारंवार तक्रार करतो आणि ही परिस्थिती आहे ही रोजची आहे। इकडचे रहिवासी, इकडचे जितके हॉटेलवाले आहेत ती आणि हे सर्व आणून इकडे कचरा टाकतात आणि इकडे पुरा खड्डा पडलेला आहे। पावसा पाण्याचे दिवस आहेत, उद्या मलेरिया होणार, डेंग्यू होणार, याला जबाबदार कोण? आता बीएमसीने डिक्लेअर केलेलं आहे की 500 रुपये फाईन मारणार। 500 रुपये हे लोक रात्री कचरा टाकून जातात, मग सकाळी कचरा टाईमशीर उचलत नाहीत। हा सर्व साम्राज्य झाल्याने आज इकडचे स्थानिक नगरसेवक श्री यशवंत किल्लेदारच्या साहेबांच्या पण कानावर टाकलेलं आहे आणि ते पण आज सगळं स्टँडिंग कमिटीची आज इकडे दौरा असल्या कारणाने ते पण स्वतः आलेले आहेत। तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या की इकडची जर ही भयानक परिस्थिती आज अर्धा रस्ता पॅक झालेला आहे। इकडून 2-2 इकडे मेट्रो स्टेशन आहे, इकडे दादर स्टेशन आहे, पब्लिक रहदारीचे रस्ता इकडे जाम आहे। त्यामुळे हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यात यावे। काय काय त्रास होत आहे? तर आमच्या लहान मुलांना पण भरपूर त्रास होतो। आम्ही इथले रहिवासी आहे आणि येतात आता इथे दुर्गंध आहे आणि परत रस्त्यापर्यंत कचरा आहे। कधी बघावं तरी इथे कचराच असतो, कधीच खाली नसतं। कधी ते 24 तास बोललं तरी इथे कचरा असतोच कुठल्याही हालतमध्ये। मी बोलतो मी नक्षत्र मलचा पदाधिकारी आहेत। हे नक्षत्र मलचा पण गेट बंद करून ठेवतात, दिवसाने दिवस कोणी उचलत नाही। ते जरा कॉर्पोरेशनने लक्ष द्यावे असं आपला म्हणणं आहे। ते भाजी तिथे सकाळी भाजी विकतात, ते कचरा इथे टाकतात, ते जरा तुम्ही लक्ष द्या असा कॉर्पोरेशनला बोला। नक्की आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा हा अशाच पद्धतीने पडल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।